लातूर जिल्ह्यातील जळकोटात जागतिक महिला दिनानिमित्त मानवी हक्क अभियानाचे राज्य सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश तोगरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन. केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया आजची सविस्तर बातमी. मानवी हक्क अभियान ही शोषित कष्टकरी कामगार महिला बालके व दुर्बल घटक यांच्या हक्क अधिकारासाठी व त्यांच्या सुरक्षा कल्याणासाठी संविधानाच्या सनदशीर मार्गाने कार्य करणारी संघटना असून ही संघटना दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने साजरे करीत असते. मात्र यावर्षी या दिनाचे औचित्य साधून सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला. त्या अनुषंगाने जळकोट तालुका समितीने माननीय तहसीलदार जळकोट यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठवले आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनत चालला असून महिला सन्मानपूर्वक जीवन जगत असताना दररोज महिलांवर अन्याय अत्याचाराची श्रंखला वाढत चालली आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून त्यांच्या संरक्षणाची हमी घेण्यात यावी. पदावरून निवडून आलेल्या महिलांना त्यांच्या अधिकाराची परिपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या अधिकारात त्यांचा पती मुलगा यांना हस्तक्षेप करण्यास बंदी करण्यात यावी. समान अधिकाराच्या दृष्टीने कुटुंबातील मालमत्ता शेती घर पती पत्नी महिला पुरुष यांच्या संयुक्त नावाने नोंद करण्यात यावे. लैंगिक असमानता व लैंगिक क्रूरता यांचे निवारण करण्याकरिता युवक युवती यांचे विद्यालयात महाविद्यालयात समुपदेशन करण्यात यावे. विनयभंग व लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी. निराधार महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्यात यावी इत्यादी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे, जळकोट तालुका कार्याध्यक्ष मारुती नामवाड, प्रकाश वाघमारे, बालाजी वाघमारे, पंडित वाघमारे, प्रवीण चव्हाण, संदीप तोगरे, नामदेव तोगरे, सतीश वाघमारे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत. जय भीम जिंदाबाद. मानवी हक्क अभियानातर्फे 8 मार्च दिवशी जागतिक महिला दिन असल्यामुळे तहसील बंद असल्यामुळे आज 9 मार्च दिवशी आम्ही निवेदन देत आहोत. आणि पुढील मानवी हक्क अभियानातर्फे काही मागण्या आम्ही सदर मान्यवर तहसीलदार साहेबांचे आम्ही सादर केल्या आहेत. त्या पुढील मागण्या अशा आहेत. महिलांच्या सुरक्षेची दृष्टीच्या असलेल्या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीकरिता संरक्षणाची हमी घेण्यात यावी. आणि 2 नंबर पदावरून नियुक्त झालेल्या महिलांना त्यांच्या अधिकाराची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात यावी. त्यांच्या अधिकारात पती व मुलाचा कुठलाही हस्तक्षेप असू नये. पुढील अजून एक मागणी आहे. 3 समान अधिकाराच्या दृष्टिकोनाने कुटुंबातील मालमत्ता शेती व आधारित जे काही असतील त्यामध्ये महिलांना पुरेपूर असा हक्क मिळावा. आणि 3 नंबर लैंगिक आणि असमानुक वागणूक लैंगिक क्रूरता निवारण यांच्याकरिता युवती युवक यांच्या संरक्षणासाठी पुढील काहीतरी नियोजन करावं असं आमच्या संघटनेतर्फे आम्ही निवेदन देत आहोत. व 5 नंबर विनयभंग व लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षेत वाढ करण्यात यावी व निराधार महिलांच्या आर्थिक सहायता निधीमध्ये वाढ करण्यात यावी अशी आमच्या संघटनेतर्फे आम्ही मागणी केलेली आहे. जय हिंद जिंदाबाद. मानवी हक्क अभियान जिंदाबाद. मानवी हक्क अभियान जिंदाबाद. लातूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी गणपत वजिरेसह केजे न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.